तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकासाठी मॅच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते। तृतीय क्रमांकाला 41,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांकाला 31,000 रुपये इथून पारितोषिक आपण पाहते। प्रत्येक क्रमांकाला एक इलेक्ट्रिक स्कूटी बाईक देखील आपण पाहिले तर आपल्या स्पर्धेत आपण पाहतो। कोण असेल तृतीय क्रमांकाचा मानकरी, कोण असेल चतुर्थ क्रमांकाचा मानकरी, ते देखील आपल्याला पाहायचे। कैलास निकाडे स्पोर्ट फाउंडेशन अनवळे पाळू आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय स्वर्गीय सचिन पप्पा सूर्यकांत बंडलकर स्पोर्ट फाउंडेशन राजकुरनगर खेड या दोन संघात ही मॅच आपण पाहिले तर सुरू होते। अनिकेत रोडे पहिला षडे घेऊन सज्ज आहे। पहिला चेंडू होता कव्हरच्या टोक्यावरतून खेळलाय, टिप कव्हर सीमा पार, शेरू लोहारच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती धावा मिळतात 4। पाहुणी मौका हा मारला चौका, आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौका। एक जबरदस्त बॅटिंग इथे आपण पाहतोय। फलंदाजीचं संजावत शेरू लोहारकडनं आपण सातत्यानं पाहतोय। पॉवर प्लेच्या प्रत्येक षटकात त्यानं फार मोठं आक्रमण केले, सातत्यपूर्ण बॅटिंग तो मात्र करतोय। सरावाचं सातत्य मोठं आहे। ऑल इंडिया ओपन गटातून तो खेळला, आज याचा ऐकून या स्पर्धेत आपण पाहतोय 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण होत आहेत। 2 धावांच्या मदतीनं टीमच्या संख्या 2 चेंडू 6 धावा। सहा धावा धावपल होत आहे। षटक क्रमांक देखील पहिल्या क्रमांकाचा आपण पाहिलं तर सुरू आहे। यावेळेचा चेंडू होता बॅटचं टॉप एज आयकॉन शेरू लोहारचा सेल मात्र सुटलाय। चुका होत आहेत, कॅच ड्रॉप होता आणि तोपर्यंत एक सिग्नल येते, धावसंख्या पुढे जाते। स्कोर कार्ड होती 3 चेंडू 7 धावा। पॉवर प्लेचे षटक सुरू आहे। चुका इथे आपण पाहिले तर नको आहेत। या अगोदर सेमी फायनल मध्ये आपण पाहिले छोट्या छोट्या चुकांमुळे आपण पाहिलं तर सेमी फायनल गमवायला लागली, जी सुपर ओव्हर मध्ये गेले होते आणि तिथे आपण पाहिलं तर सामना गमवावा लागला। तळेगाव संघाने जबरदस्त फाईट करत त्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर बाजी मारली, तर इथे आपण पाहतोय चुका होत आहेत। 3 चेंडू 7। स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक आहे अडवतोय, फेकी करण्याचा प्रयत्न करतोय, तोपर्यंत एक सिग्नल येते, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय। धावपलकोती इथे आपण पाहिले तर बनवलं जात आहे। 4 चेंडू 8 धावा त्या मात्र धावपलकोत्या आहेत। पहिले षटक देखील आपण पाहिले तर सुरू आहे। अनिकेत रोडे गोलंदाजीच्या मार्क होती। मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिले षटक तो मात्र करतोय। 4 चेंडू त्याने टाकले, त्याने धावपलकोती खर्च केला 8 धावा। शेरू लोहार बॅटिंग करतोय 3 चेंडू 7। आयकॉन सागर दरेकर 1 चेंडू 1। फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक तैनात, चुकी करतोय सचिन गाडवे, चेंडू मिड विकेटला आलाय, क्षेत्ररक्षक आहे अडवतोय महेश, फेकी करेल तोपर्यंत पळून पूर्ण केला। आता 2 धावा, या 2 धावांच्या मदतीनं टीमची संख्या 5 चेंडू 10 धावा। एक चेंडू 1 धाव इथे आपण पाहिले तर महत्वाचे आहे। तृतीय क्रमांकाचा मानकरी कोण, चतुर्थ क्रमांकाचा मानकरी कोण, ते देखील आपण इथे मैदानी पाहणार। प्रयत्न दोन्ही संघांचे सुरू आहेत। टप्पा पडतोय, विकेट किपरच्या पाठीमागे चेंडू फील्ड केला जातोय, तोपर्यंत एक डॉट बॉल देखील आपण पाहिले तर येतो, एक निर्धाव चेंडू येतोय। 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना कैलास निकाडे स्पोर्ट फाउंडेशन अनवळे पाळू हा संघ आपण पाहिले तर बनवतोय बिनबाद 10 धावा। दहा धावा धावपल होत आहे। पॉवर प्लेचं पहिले षटक देखील इथे आपण पाहिले तर संपला। ते षटक क्रमांक 2 इथे आता सुरू होताना पाहायला मिळेल। अनवळे पाळू संघ आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करताना धावपल होत आणि स्कोर कार्ड ते बनवतोय 3 रन 10 धावा धावपल होत आहेत। पॉवर प्लेचं पहिले षटक संपलं आणि षटक क्रमांक 2 करण्यासाठी आयकॉन कार्तिक नवले तो मात्र गोलंदाजीच्या मार्क होत आहे। 4 षटकांची मॅच, 4 ओव्हरचा सामना आपण पाहतोय। आंबेठाण चषक 2025 चा शेवटचा अंतिम समारोपाचा दिवस आपण पाहतोय। क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची प्रचंड मोठी गर्दी प्रत्येक दिवशी आपण पाहिलेला आहे। आखूट टप्प्याचा चेंडू होता, रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न, सागर दरेकर आयकॉनचा चेंडू पाठवलाय, सीमा रेषा पार, ठोकलाय उत्तुंग षटकार।
छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 16 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिले ते सुरू आहे. कार्तिक नवलेच्या गोलंदाजीवरती हल्ला आपण पाहतोय. एक चेंडू टाकलाय, 6 धावा त्याने इथे खर्च केलात. पुन्हा स्विच हिट, पुन्हा स्विच हिट, पुन्हा रिव्हर्स, आणखीन एक चेंडू सीमा पार. कार्तिक वरती हल्ला, प्रति हल्ला, चेंडू मात्र पाठवलाय डीप कव्हर पॉइंट. स्विच हिटचा एक सुंदर देखणा फटका सागर दरेकरच्या बॅटमधून चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. षटक सुरू आहेत. 20 धावा धावपल होत आहेत. कार्तिक नवलेच्या गोलंदाजीवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय बॅटर सागर दरेकर. कित्येक वेळा एकमेकांच्या सोबतीने खेळत, कित्येक वेळा एकमेकांच्या बरोबरने खेळत. आज हे 2 खेळाडू एकमेकांच्या समोर आहे. पुन्हा स्विच हिटचा प्रयत्न होता. विरुद्ध दिशेनं प्रत्येक चेंडू सागर दरेकर खेळण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत एक सिंगल येते बॅटच्या आतील कडा घेऊन. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 21 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिले ते सुरू आहे. शेरू लोहार बॅटिंग करतोय. 5 चेंडू 9 धावा. सागर दरेकर बॅटिंग करताय. 4 चेंडू 12 धावा. दुसरे षटक सुरू असताना 21 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. 21 रन. ओव्हरपी चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार. बॅकवर्ड पॉइंटला नजकत बरा स्ट्रोक. शेरू लोहारच्या बॅटमधून एक सुंदर चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. 20 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहिले ते सुरू आहेत. शेरू लोहार 6 चेंडू 13. सागर दरेकर 4 चेंडू 12. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो. मॅग्निफिसंट इनिंग शेरू लोहारकडनं आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. इम्प्रेस करणारी फलंदाजी तो करतो. सिमेंटच्या खेळपट्टीवरती मैदानाच्या चौफेर तो फटकेबाजी करतो. मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला अडवतील, फील करतील तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न महेश वाळून चुकी करतो आणि मिळतात 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं टीमची संख्या 27. षटक क्रमांक 2 आपण पाहिले ते सुरू आहेत. तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकासाठी सुरू असणारे मॅच आपण पाहतोय. कार्तिक नवलेने चेंडू टाकलेत 5 धावा केल्यात, खर्च 17. पहिल्या षटकात अनिकेत रोडेने खूप चांगली गोलंदाजी केली, फक्त 10 धावा आल्या. समोर खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर वाईड स्ट्रॉंग अपच्या मधोमध बॉल हवे, झेल सुटलाय. सूर्याची सोनेरी किरण अनिकेतच्या डोळ्यावरती आणि तिथे आपण पाहिलं तर धावा मिळत आहेत. शेरू लोहारला एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा, एकही विकेट न गमावता बिनबाद 28. दोन षटक आपण पाहिलं तरी ते संपली गेलीत. 28 धावा धावपल होत आहेत. पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकात 18 धावा. पॉवर प्लेच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. कैलासभाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन अनवळे पाळू हा संघ आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करतोय. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी सुरुवात बाद 45 रन. स्विच हिटचा प्रयत्न होता. सागर दरेकरच्या शरीरावरती आदळतोय. लेगबायच्या रूपानं एक सिंगल येईल. धावसंख्या पुढे जायला अतिरिक्त अवांतर धावेनं स्कोर कार्ड होती. आकडे बदलत आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक कडी बाद 46 धावा. 46 धावा धावपल होत आहेत. एक विकेट आपण पाहिलं ते गमावले होते. 3 षटक देखील आपण पाहिलं तर समाप्त होत आहेत. शेवटचं अंतिम 4थ्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 46 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 4 इथे आपण पाहिलं तर सुरू होते. धावपलक 46. धावा धावपल होत आहेत. शेवटचं अंतिम षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 4थ्या षटकात गोलंदाज महेंद्र सावंत,
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवले, एक टप्पा घेत सीमारेषा पार, धावा मिळताय 4. पाहुणी मौका हा मारला चौका, आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौका. 50 धावा धावपल होत आहे. संघाचा अर्धशतक इथे आपण पाहिलं तर पूर्ण होते. चौथं षटक सुरू असताना एक कडी बाद 50. सागर दरेकर 6 चेंडू 16, तुकाराम सावंत 3 चेंडू 11 धावा. 50 धावा धावपल होत आहेत. 50 ऑफ 4 षटकांची मॅच, 4 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. आंबेठाण चषक 2025 चा अंतिम दिवस. स्विच इट, उलटा पुलटा विरुद्ध दिशेने चेंडू मात्र पाठवलाय. सागर दरेकरचा तडाखा, चेंडू मात्र चाल सीमारेषा पार, धावा मिळतील 4. पाहुणी मौका हा मारला चौका, आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौका. षटक सुरू आहे. 54 धावा धावपल होत आहे. ती कडी बाद महेंद्र सावंतच्या गोलंदाजीवरती हल्ला आपण पाहतो. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 बाउंड्री 2 चौकार येत आहेत आणि धावपल कोती बनवला जात आहे. 54 एक कडी बाद. अंतिम ओव्हर आपण पाहतो. स्लॉगवर डेथवर देखील इथे आपण पाहिले तो सुरू आहे. 54 धावा त्या मात्र बनवल्या. त्यावेळेचा चेंडू होता, फटका फसला, बॉल हवेत, गोलंदाज डाऊन दी बॉल आणि पॉलत्र मध्ये महेंद्र सावंतनं सोडलाय. सागर दरेकर आयकॉनचा असेल तोपर्यंत येथे एक सिंगल, धावपल कोती 55, एक कडी बाद 55. षटक क्रमांक 4 आपण पाहिले तो सुरू आहे. राजकुनगर खेड विरुद्ध पाळू अनवळे या 2 संघात आपण पाहतोय. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी सुरू असणारी मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. 55 धावा धावपल होत आहेत. बॅकफूट होते जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पंच इथे कळवत आहेत. व्हाईट बॉल, हे खराब चेंडू होते. एक अतिरिक्त अवांतर धाव येते आणि धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती एक कडी बाद 56 धावा. षटक क्रमांक 4, बॅटचं टॉप एज, कव्हर पॉइंट, क्षेत्ररक्षक पार टीप मध्ये दूर आहे. एक टप्पा घेत अडवतो अजित सातकर, तोपर्यंत एक सिंगल होते आणि धावपल कोती इथे बनवले जात आहेत. 57 रन, एक कडी बाद 57. शेवटचे 2 चेंडू या डावातील इथे आपण पाहिले तर बाकी आहेत. कलरबो निकाडे स्पोर्ट फाउंडेशन अनावळे पाळू. ओव्हर पी चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेर टाकला होता. सरळ बॅटनं समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे कार्तिक अडवतोय, फेकी करतोय अनिकेत, तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केला आणि इथे आपण पाहिलं तर तिसरीला नकार आहे. 2 धावा येत आहे, धावसंख्या पुढे जाते. 59 धावा त्या मात्र धावपल कोत्या आहेत. पहिला इनिंग पहिल्या डावातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. 4 षटकांची 4 ओव्हरची तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकासाठी सुरू असणारी मॅच. 59 धावा त्या मात्र धावपल कोत्या आहेत. एक गडी बाद 59. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतो. महेंद्र सावंत 5 चेंडूवरती खर्च करतोय 13 धावा. टप्पा पाठीमागे ठेवलाय. थर्डमॅन प्रयत्न करेल, चेंडू अवाक्यापासून दूर, डीप थर्डमॅन सीमारेषा पार, धावा मिळत आहेत सागर दरेकरला. अनवळे पाळू संघाला 4 रन 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका, आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौका. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना इथे आपण पाहिलं तर बनवले गेल्यात कैलासभाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन अनवळे पाळू संघाला आपण पाहिलं 63 धावा बनवल्यात आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 24 चेंडू 64 धावा त्या मात्र बनवायच्या. नवीन चेंडू द्या, जुना बॉल कलेक्ट करा, नवीन चेंडू आतमध्ये टाका. त्रेसष्ट बनवल्यात आणि 64 धावांचं टार्गेट देखील इथे आपण पाहिलं तर सेट केलेलं आहे. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपला. दुसऱ्या डावाला सुरुवात होती. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतो एका लाईनीत एका ओळीत इथे आपल्याला मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. बॅटिंगसाठी सलामीचे आघाडीचे बॅटर इथे आता मैदानात उतरतील. तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकासाठी सुरू असणारी मॅच आपण इथे मैदानात पाहतोय. कोण जिंकेल आणि कोण असेल आंबेठाण चषक 2025 चा तृतीय क्रमांकाचा मानकरी
तर कोणता संघ असेल चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. अनेक बक्षीस या स्पर्धेत आपण पाहतोय, भरघोस बक्षीस आहे. चला बॅटिंग करणारी टीम आघाडीचे बॅटर पाठवा. दुसऱ्या डावाला आपण लगेच सुरुवात करतोय. 63 बनवल्यात, 64 धावांचं टार्गेट इथे आपण पाहिलं ते सेट केलं. त्याने जशी दुसऱ्या डावाला होईल सुरुवात, पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात आदरणीय नरेची ठोमे सर, ज्यांना आपण काल आणि आज 2 दिवस या स्पर्धेत ज्यांचं अतिशय सुंदर समालोचन आपण ऐकतोय. अगदी उगवत्या वाणीतून महाराष्ट्रातील अलंकारिक शब्दांचे बादशाह, अलंकारिक शब्दांचं भांडार आणि सातत्यानं आपण पाहिलं तर ज्यांचं समालोचन आपण ऐकण्यासाठी आतुर असतात. पुन्हा एकदा आपण ऐकूयात आदरणीय नरेश डोमे सरांना. हॅलो, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आंबेठाण चषक मध्ये मनपूर्वक स्वागत. चेंडू सीमारेषा पार. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आयोजित आंबेठाण चषक आजचा फायनलचा दिवस. आणि आता फायनल आपल्या पुढ्यात आहे. कोण संघ फायनल मध्ये आलेले आहे ते प्रेक्षकांना नव्यानं सांगायची आवश्यकता नाहीये. थोड्याच वेळामध्ये फायनलचा झुंजार संघर्ष आपण बघणार आहोत. तर त्यापूर्वी 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठीचा हा सामना स्वर्गीय सरपंच सचिन पापा बंडलकर फाउंडेशन विरुद्ध शिवगर्जना शिवे तथा सुपरस्टार वाहगाव. 2 संघामध्ये रंगलेला हा सामना. 2 लागोपाठचे चौकार खेचत अनिकेत सुरू करतोय. हा असे का नपकरा अनावळे पाळू विरुद्ध स्वर्गीय सचिन पापा बंडलकर फाउंडेशन असा सामना आहे. सुपरस्टार वाहगाव संघ सकाळच्या सत्रामध्ये स्पर्धेच्या बाहेर पडलेले आहेत. यास चांगला फटका. पुन्हा एकदा मिळतील धावा 4. लागोपाठचा 3रा अनिकेत रोडे. खेड तालुक्यामधून जे काही खेळाडू आता नव्यानं पुढे येत आहेत, आपला जम बसवत आहेत क्रिकेटमध्ये, त्यामध्ये निश्चित अनिकेत रोडेचं नाव अग्रक्रमाने येईल. ज्येष्ठ खेळाडूंना बरोबर घेऊन निश्चित युवा खेड तालुक्याचा संघ देखील संपूर्ण राज्यामध्ये तालुका वाईज गटामध्ये देखील एक मजबूत मातब्बर संघ म्हणून पुढे आलेला आहे. काही काळ आम्ही निश्चित जो बारामतीचा भाग आहे, परिसर आहे, किंवा पलीकडे सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा असेल, इकडे तालुका वाईज क्रिकेटला खूप चांगलं महत्व आहे. आणि त्यामुळे तिकडे खेडच्या संघाने सुद्धा अनेक सातत्यानं विजेतेपद मिळवलेली आहेत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मला वाटते अनेक खेळाडू आता मिळणार आहेत.
तालुक्याच्या संघासाठी खूप चांगल्या खेळाडूंनी इथे दमदार खेळ केलेला आहे. आपली ताकद दाखवलेली आहे तालुक्यातल्या खेळाडूंनी. यस पुल करतोय, गॅप मोठा आहे तिथे. लॉंग ऑनला धावा मिळतील 4. चौथा, पहिल्या षटकातला चौथा चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. पहिलं षटक याबरोबरच इथे पूर्ण होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. 18 चेंडू 47. ज्या गतीनं धावलेले त्याच गतीनं इथून पुढे परत धावायचंय. गती कमी पडू द्यायची नाहीये, तरच विजयाचा लक्ष ओलांडलं जाऊ शकतो. खर तर मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाचे आहे. विशेष म्हणजे काय होतं की तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठीचा सामना मी अनेक स्पर्धांमध्ये बघतो, हा सामना त्या संघांना खेळायचा नसतो बऱ्यापैकी, कारण सेमीफायनल मध्ये पराभूत झाल्यामुळे दोन्ही संघ थोडेसे अनुत्साही असतात हा सामना खेळायला. पण मग काय होतं की पण ही जी मॅच आहे ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाते. अतिशय संघर्षपूर्ण हा सामना देखील होतो, चुरशीचा सामना होतो. नेहमीच प्रत्येक टुर्नामेंटमध्येच आम्ही बघतो की तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठीचा सामना हा अत्यंत घासून होतो. कदाचित फायनल्स एवढी घासून होत नाही. डाव्या हाताने ओव्हर द विकेट, पुढे सरसावा त्यास कडक पॉवरफुल फटका, ताकद लावली होती अनिकेत रोडेनं. बिरकावून दिलाय चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळत आहेत 6. 23 धावा फलकावर. दुसरं षटक सुरू झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये सरासरीपेक्षा पुढे आले होते. तर धावा बनवायच्या होत्या त्या 64, 63 बनवल्या होत्या. रिव्हर्स खेळायचा होता. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक तिथे होते आणि त्याचा फायदा घेत 1 धाव जरूर प्राप्त होते. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 24 धावा. 40 अजून पाहिजे. 16 चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे. अनावळे पाळू विरुद्ध स्वर्गीय सरपंच सचिन पापा बंडलकर फाउंडेशन राजगुरुनगर हा तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठीचा सामना मैदानामध्ये. तर साहिल, चांगला चेंडू आहे. डाव्या हाताचा फलंदाज लेग कटर टाकण्याचा प्रयत्न आहे. एखादा गोलंदाज ज्यावेळेस स्लो टाकतो, मध्यम कमी गतीने टाकतो, तो स्पिन होतो चेंडू. पण वेगवान गोलंदाज ज्यावेळेस चेंडू फिरवतो, बोट फिरवतो, त्यावेळेस तो कट होतो, लेग कट. फुल टॉस होता आणि साहिल मैदानाचं साहिल ओलांडून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाव संख्येच्या साहिल पर्यंत घेऊन जाणारा हा चेंडू असेल, हा फटका असेल. फलकावरती 34 पाहिजेत अजून. मराठीमध्ये म्हणजे साहिलचा अर्थ असा होतो सीमारेषा. साहिल म्हणजे आपलं अपेक्षित असं स्थान, जिथे आपल्याला पोहोचायचं, डेस्टिनेशन, त्यालाही साहिल म्हणतात. उजव्या यष्टीच्या बाहेर चांगला चेंडू आहे. कनेक्शन मिळालं नाही, सरळ बॅटने खेळायचं होतं. विथ दी टर्न, ज्यावेळेस लेग कटर गोलंदाजी खेळायची असते तेव्हा तुम्हाला विथ दी टर्न विथ दी स्पिन अक्रॉस दी बॅट खेळायचं असेल तर चेंडूच्या लाईन मध्येच यावं लागतं. जिथे चेंडू वळणार आहे तिथे तुम्हाला यावं लागतं. यस यस यस, विथ दी टर्न विथ दी स्पीड असा फटका खेळला की मग धावा मिळतात. साहिल खैरेचा एक दिमागदार चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौका.
धावा फलकावरती लागलेल्या आहेत 2 षटकांमध्ये. तर राहिलेल्या 2 षटकामध्ये आता अजून 30 धावांची आवश्यकता आहे. अर्ध्या खेळामध्ये अर्ध्यापेक्षा थोड्याशा जास्त धावा फलकावरती आहेत. 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 34 फलकावरती आलेले आहेत. दोन्ही संघांसाठी प्रत्येक षटक महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 17, तरी देखील पुढच्या 2 षटकामध्ये अजून 15 बनवायच्यात. अनिकेत रोडे स्ट्राईक एंड वरती या अगोदरचा सुपर ओव्हर मध्ये तळेगाव संघाकडून त्यांना मात खावी लागली. अगदी जबरदस्त मॅच झाली. बबलू खामकरचा एक कडक आविष्कार आपण पाहिला. 3 मॅच मध्ये बबलू खामकरनं 14 धावा ठोकला, 2 चौकार 1 षटकार आणि तळेगाव संघ फायनल मध्ये दाखल झाले. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध तळेगाव अशी लढत फायनलची मैदानामध्ये रंगणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करायचा आहे का, गोलंदाजामध्ये बदल करायचा असावा. 2 षटक शिल्लक आहे. 4 षटकांमध्ये 4 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतरच मात्र हा सामना शेवटच्या चेंडूवरती जाणार आहे हे एवढं स्पष्ट आहे. पुढची 2 षटकं अधिक प्रेशरची असतील फलंदाजांसाठी. गोलंदाजांची सुद्धा कसोटी इथे पणाला लागणार आहे. 12 चेंडू 30. तर गोलंदाजाचं नाव सांगा. प्रतीक. गोलंदाज प्रतीक कुडेकर. अनावळे पाळू संघाचा धाकड गोलंदाज प्रतीक कुडेकर. साहिल खैरे. वा 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 वर बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. साहिल खैरेला पाठवले माघारी. प्रतीक कुडेकर पहिल्या संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. धक्का इथे बसेल. 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिला फलंदाज अनिकेत बाद होतोय. अश्विन कुमार भंडलकर नवीन फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईक एंडला खेळणार आहे. प्रतीक कुडेकरचं पहिल्या चेंडूवरती यश. नवीन वर्ष 2026 आजपासून सुरू झालेलं आहे. प्रत्येक व्यक्ती काय करतात की नवीन वर्ष सुरू होतं, नवे संकल्प करतात की या वर्षामध्ये कोणी व्यायाम करण्याचा संकल्प करतं, कोणी अजून आपला बिझनेस मजबूत होईल असा संकल्प करतो, कोणी नवनवीन वाटा शोधत असतं. प्रत्येक जणांनी नवीन वर्ष ज्यावेळेस नवं चैतन्य घेऊन येत असतं त्यावेळेस नवीन गोष्टी शोधल्या पाहिजेत. काही तर जे आपल्या आयुष्यामध्ये इथून मागे कधीच काही घडलेलं नाहीये ते जर आपल्या आयुष्यामध्ये घडवायचं असेल तर इथून मागे जे आपण कधीच काही केलं नाही ते करावं लागेल. ठरवलं पाहिजे, मनाशी खुणगाठ बांधली पाहिजे. यस, उंच फटका आहे. स्क्वेअर लेगला धावा मिळतील 4. अश्विन कुमार भंडलकर सुपरस्टार बाहुनी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौका. 30 धावा फलकावरती येत आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयाचं समीकरण 10 चेंडू 26 धावा. 26 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. 10 चेंडू फक्त शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक फलंदाजावरती तो थोडासा प्रेशर असणार आहे, लोड असणार आहे. बाहेरची कड जरूर आहे. टर्न घेतोय चेंडू. ओ हो, धावाची संधी देखील होती तिथे, मात्र साहिल पोहोचलाय क्रीज मध्ये. तात्याच्या हातामध्ये चेंडू आला नाही आणि धाव फलकावरती धावा असतील 39. 1 बाद 39 तिसऱ्या षटकामध्ये.
ओ हो साहिल साहिल मैदानाचं साहिल ओलांडून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. कडक फटक्यांचा मिरासदार, मोठमोठ्या फटक्यांचा वारसदार साहिल खैरे. परत एकदा वन्स अगेन ग्रेट वन सिक्सर. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. सन्माननीय केतन दादा मराठे, सन्मान्य सुनीलजी खैरे या दोन्ही अतिथींचं आगमन मनपूर्वक स्वागत. 2 धमाकेदार फटके फलकावर 51. 7 चेंडू 13. 7 चेंडू मध्ये 13 धावा आहे. 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस 41,000 आहे. 4थ्या क्रमांकाचं बक्षीस 31,000 आहे. प्रश्न 10,000चा कधीच संपलेला आहे. प्रश्न प्रतिष्ठेचा आहे आणि जिथे प्रतिष्ठा पणाला लागते ना तिथे मराठी माणसाने माघार घेतलेलं मी तरी ऐकलेलं नाही. फलकावरती 51 धावा. धावा हव्या 13. यस, खांडून काढला चेंडू. लेंथ बॉल होता. लॉंग ऑफला 1 धाव येणार आहे. फलक पुढे पोहोचेल 52. 6 चेंडू 12 धावा. सांगितलं होतं मी तुम्हाला की ही जी मॅच आहे थोडीशी वाटतं कंटाळवाणी मॅच आहे, पण हीच मॅच जास्त चुरशीची होते. कधी कधी फायनल सुद्धा एवढी चुरशीची होत नाही. ही 3ऱ्या 4थ्याची मॅच जास्त चुरशीची होते. शेवटचं षटक 6 चेंडू 12. गोलंदाज तुकाराम सावंत. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. जळावरी आल्या वह्या जैसा तरी येल्या लाह्या. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. धन्य तुकोबा समर्थ त्याने केला पुरुषार्थ. तुकाराम कड लागलेली आतली. 1 धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण होणारे धाव. धावफलक पुढे पोहोचेल 1 धावे बरोबर. 53 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 53 लॉस ऑफ 1. अश्विन बंडलकर स्ट्राईक एंड वरती. अनुभवाचं मोठं भांडार आहे आणि विशेष म्हणजे द ग्रेट फिनिशर. मागची मॅच आपण पाहिली, त्याच्या अगोदरची मॅच पाहिली. शेवटच्या सत्रामध्ये शेवटच्या षटकांमध्ये अश्विन बंडलकर निश्चित उपयुक्त ठरतो. आज 5 चेंडू 11. यस, क्लीन बोल्ड. हा फॉली होता. पुढे होता चेंडू आणि खेळायचा प्रयत्न फसला. कनेक्शन झालं नाही. कार्तिक नवले नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरणार आहे. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. स्पर्धेसाठी जेवढ्या मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिले गेले त्या सगळ्या ट्रॉफीज आपल्याला ज्यांच्याकडून प्राप्त झालेल्या आहेत. फायनल सम्राट प्रसिद्ध गाडा मालक अण्णाशेठ चव्हाण, प्रारंभ इंडस्ट्रीजचे उद्योजक वैभव शेठ चव्हाण, उद्योजक अमोल शेठ घाटे या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय उद्योजक युवराज शेठ घाटे ज्यांच्याकडून आपल्याला स्पोर्ट्स सायकल प्राप्त झालेली आहे. मान्यवर उपस्थित आहेत. आंबेठाण श्रीराम स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. शेवटचे 4 चेंडू विजयासाठी 11 धावा. डाव्या हाताचा फलंदाज कार्तिक नवले नेहमी सलामीला खेळलाय सकाळपासून. आज 4थ्या क्रमांकावर मैदानामध्ये. 2 बाद. फलकावरती धावा 53. 4 चेंडू 11. कार्तिक हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे. नो स्टॉप. डोंट स्टॉप. अडू शकत नाही क्षेत्ररक्षक. 4 धावा इथे कार्तिक नवलेला. 3 चेंडू 7 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौका. काय मॅच आहे इथे. पुन्हा एकदा रंगलेला सामना. अजूनही बॅलन्स मध्ये मॅच. 3 चेंडू 7.
फलंदाज स्ट्राईक एंडवर कार्तिक नवले, गोलंदाज तुकाराम. तुकाराम सावंत एकमात्र हॅट्रिक वीर आहे. एकमात्र हॅट्रिक या स्पर्धेमध्ये तुकाराम सावंतने घेतलेली आहे. फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक नो हो, चूक होते तिथे, मोठी चूक होते. कार्तिकचा दुसरा लागोपाठचा चौकार, 2 चेंडू 3 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा कणखणीत चौकार. एखाद्या लग्नाच्या पंक्तीत जाऊन बसलो आपण तर आपल्या ताटात काय वाढलं जाणार आहे आपल्याला आधीच कल्पना आलेली असते. पण क्रिकेटच्या मॅचला जाऊन बसलात तुम्ही, पुढे काय वाढलं जाणार आहे तुम्ही नाही सांगू शकत. चौकार आहे, षटकार आहे की काय. ओ हो, चांगला चेंडू होता. यष्टीरक्षकाकडून चूक आहे. शेवटचा चेंडू, किती धावा राहतील हे बघायचं. हो काय इथे फलंदाज बाद होणार आहे. बाद होणार. या चुका खरं तर अडचणीचा ठरू शकतात. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. शेवटचा चेंडू 2 धावा. उद्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील. या जिल्हा परिषद गटातून कोण निवडून येणार आहे हे बहुतेक लोकांना विचारलं तर मला वाटतं 60-70% लोक बरोबर उत्तर देतील की हाच माणूस निवडून येणार आहे. पण क्रिकेटच्या मॅच मध्ये आता या बॉलवरती पुढे काय होणार आहे हे कुणीच नाही सांगू शकत. आणि हे जर सांगितलं असतं ना कुणी तर सट्टे बाजार कधीच बुडाला असता. म्हणून सट्टे बाजार तेजीत आहे. शेवटचा चेंडू 2 धावा. तिसरा क्रमांक कोण, चौथा क्रमांक कोण. 10,000 रुपयासाठी चेंडू आहे. 2 धावा काढल्या तर 10 जास्त मिळतील. 2 धावा रोखल्या तर 10 जास्त मिळतील. कोण काढणार, कोण रोखणार. आणि मी मगाशी सांगितलं प्रश्न 10,000चा नाहीये. एखाद्या संघाला म्हटलं ना तुम्ही 41,000 घ्या पण ट्रॉफी 3ऱ्या नंबरची आम्हाला द्या तर म्हणतील बॉल टाकूच नका. ट्रॉफी महत्वाची, 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी. स्पर्धेच्या माध्यमातून इथे उपस्थित होत आहेत शिवसेना संघटक उपप्रमुख खेड तालुका सन्माननीय अजिंक्य भाऊ महाळुंकर. आपलं मनपूर्वक स्वागत. श्रीराम स्पोर्ट्स आंबेठाणच्या वतीनं विनंती अतिथी कक्षामध्ये या. शेवटचा चेंडू 2 धावा. आज काय घडतंय मैदानामध्ये. मागची मॅच टाय, या मॅच मध्ये शेवटच्या चेंडूवर 2 धावा. पुढे काय होणार आहे कोणाला माहित नाहीये की परत टाय. फुल टॉस बॉल, 1 धाव तर एव्हाना पुन्हा कॅच सुटतोय. दुसरी धावीचा प्रयत्न, धावाची संधी. ओहो, 2 धावा पूर्ण होतील. आणि याच बरोबर इथे 3ऱ्या क्रमांकावर स्वर्गीय सरपंच सचिन पापा सूर्यकांत बंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन विराजमान. अभिनंदन, दोन्ही संघांचं अभिनंदन, कारण दोन्ही विजेते आहेत. 4थ्या क्रमांकावरती विराजमान होत आहेत अनावळे पाळू, तर 3ऱ्या क्रमांकावरती स्वर्गीय सरपंच सचिन पापा सूर्यकांत बंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन. मात्र ब्रेक नाहीच आहे.